So I can start the lecture, practical. ओके, स्क्रीन पण दिसते आणि आवाज पण येतोय. स्क्रीन दिसते का? ओके, ठीक आहे. काय अडचण आली, स्क्रीन दिसत नसली, काय असली तर मेसेज करत जावा. ओके, सो काय प्रॉब्लेम आला, काय आला तर सांगत जावा. स्क्रीन दिसत असेल किंवा स्क्रीन दिसत नसेल किंवा यू हॅव प्रॉब्लेम व्हाईल लिसनिंग, ऐकायला अडचण आली तरी पण सांगत जावा. सो स्टडी ऑफ ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स ऑफ महाराष्ट्र, दिस इज आवर टुडेज प्रॅक्टिकल. आजचं आपलं प्रॅक्टिकल जे आहे ते स्टडी ऑफ ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स ऑफ महाराष्ट्र आहे. ओके, सो यस्टरडे वी हॅव सीन द ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स ऑफ इंडिया. ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स इंडियाचे पाहिले होते आणि आज जे आपण पाहतोय ते ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स ऑफ महाराष्ट्र आहे. टू स्टडी द ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स ऑफ महाराष्ट्र, टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स ऑफ महाराष्ट्र. ओके, तर महाराष्ट्राचे ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स इट इज डिवायडेड इंटू 9. 9 झोन्स आहेत ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स महाराष्ट्राचे. ओके, ठीक आहे. ओके, सो आता मी वन बाय वन आय विल एक्सप्लेन इट. एक 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 एक्सप्लेन करतो तुम्हाला मी आता ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स. ओके, ठीक आहे. So the Maharashtra has a larger area and varied topography. The rainfall in the state varies from 15 centimeter in western Maharashtra scarcity zone to 400 to 500 centimeter in Ghat zone. ओके, तर रेनफॉल मध्ये खूप व्हेरिएशन आहे. कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो, नियर अबाउट 2000 to 2500 mm, आणि वेस्टर्न महाराष्ट्र किंवा मराठवाडा विदर्भ 400 to 500 mm. ओके, मिलीमीटर और इन सेंटीमीटर. घाटामध्ये जास्त पडतो आणि मराठवाडा विदर्भामध्ये कमी पडतो. द टेम्परेचर थ्रू डज नॉट व्हॅरी मच, लिमिटिंग फॅक्टर फॉर द क्रॉप प्रोडक्शन लाईक सोलार रेडिएशन अँड सॉइल also varies from lateritic in coastal region and red and light brown in hilly areas to heavy blocky clay soil of varying depth in a plateau. Okay, so there is a lot of variation in a soil like red lateritic in a Konkan region. कोकणामध्ये तांबडसरी मृदा असते आणि ब्लॅक कॉटन सॉइल इन बेसिकली मराठवाडा अँड विदर्भा region. Okay, so there is a lot of diversity regarding with the soil and regarding with the climate. Okay, taking into consideration the total annual rainfall pattern, the topography of soil characterized and cropping pattern, the Maharashtra state has been divided into 9 agroclimatic zones. Sir, depending upon the cropping pattern, soil type, rainfall, temperature, humidity, by considering these factors, Maharashtra is classified into 9 agroclimatic zones. 9 agroclimatic zones मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. We will see one by one. So, okay, so you have to understood these and their head offices. Zones. Okay, okay. तर साऊथ कोकण झोन, साऊथ कोकण कोस्टल झोन त्याचं हेड ऑफिस आहे वेंगुर्ला. नॉर्थ कोकण कोस्टल झोन कर्जत, वेस्टर्न घाट झोन इगतपुरी, सब माउंटेन झोन कोल्हापूर, वेस्टर्न महाराष्ट्र प्लेन झोन पुणे, वेस्टर्न महाराष्ट्र स्कॅर्सिटी झोन सोलापूर, सेंट्रल महाराष्ट्र प्लेटू झोन औरंगाबाद, सेंट्रल विदर्भा झोन यवतमाळ. So these are the 9 agroclimatic zones of Maharashtra. ह्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा तुम्ही मोबाईल मध्ये तुमच्या. मी तुम्हाला प्रॅक्टिकल टाकीनच. दिस इज एमसीक्यू और ऑब्जेक्टिव्ह. एमसीक्यू ला किंवा ऑब्जेक्टिव्हला विचारलं तर कोकणाचे 2 झोन पडलेले आहेत, ते काही साऊथ कोकण आणि एक नॉर्थ कोकण. ओके, साऊथ कोकण म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग जे आहे खालचा रिजन तो साऊथ कोकण आहे. वेंगुर्ला त्याचं हेड ऑफिस आहे. कोकण म्हणजे वरचा भाग म्हणजे मुंबई, पालघर आणि रायगडचं झोनचा आहे कर्जत. वेस्टर्न घाट झोन म्हणजे हा जो घाट आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जो सेपरेट करतो त्याचा आहे इगतपुरी नाशिक मधलं. सब एक मिनिट रेंज गेल्यामुळे ऑडिओ ब्रेक झालता. एक मिनिट मी पुन्हा रिस्टार्ट करतो.
ही फालतूगिरी नीट कर म्हणले माहिती काय. Okay. So okay. Now the screen will be visible within a 1 minute. एका मिनिटामध्ये स्क्रीन विजिबल होईल तुम्हाला. ठीक आहे. तर हे झाले 9 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स. हे जे झाले तर ते आपले चालू होते. वेस्टर्न महाराष्ट्र स्कॅरसिटी झोन्स मध्ये सोलापूर, नगर, सोलापूर असा भाग येतो. ओके. प्लेन मध्ये औरंगाबाद हेडक्वार्टर आहे. ओके. इथे तुम्हाला दिसतंयच. ओके. सेंट्रल महाराष्ट्र अँड प्लेटू झोन त्याचं हेड ऑफिस औरंगाबादला आहे. पिवळ्या कलर मध्ये रंगवलेलं आहे. ईस्टर्न विदर्भा झोन सिंदेवाडी. ओके. ठीक आहे. ते दिलेलं आहे. ठीक आहे. तर यवतमाळ आणि चंद्रपूर मध्ये ते ईस्टर्न विदर्भ झोन सिंदेवाडी जे आहे ते चंद्रपूरमध्ये लाल कलरच्या स्पॉट मध्ये आहे आणि यवतमाळ सेंट्रल विदर्भ झोन निळ्या कलर मध्ये लाल स्पॉट मध्ये मारलेला आहे. जिथे जिथे लाल स्पॉट आहेत तिथं ते हेड ऑफिसेस आहेत. ओके. सो दिस इज द ॲग्रोक्लायमॅटिक 9 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स of Maharashtra. Okay, so now I will explain one by one. First one is the South Konkan coastal zone. Okay, the yellow color indicates the South Konkan coastal zone. पिवळ्या कलरचा जो दिसतोय इथं खाली तुम्हाला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, these two districts come under South Konkan coastal zone. So South Konkan coastal zone comprise the district of Ratnagiri and Sindhudurga. The zone lies between 15°13' to 18°15' north latitude and 17°45' and 74°15' east longitude. म्हणजे अक्षांश रेखांश दोन्ही पण दिलेला आहे. With a long and narrow strip of land measuring 260 km in length. 260 किलोमीटरची जवळपास किनारपट्टी आहे. इथं आपल्या महाराष्ट्राला जवळपास 720 किलोमीटरची किनारपट्टी आहे. त्यापैकी 260 साऊथ कोकण मध्ये येतो. साऊथ कोकण म्हणजे गोव्याच्या साईड खालच्या बाजूचा. ओके. द लेंथ अँड द विड्थ रेंजिंग बिटवीन 15 to 16 किलोमीटर. म्हणजे जी विड्थ आहे ते 50 ते 60 किलोमीटर आहे. ओके. द झोन हॅज अ अंडुलेटिंग टोपोग्राफी विथ द हिली अँड रॉकी प्लेन्स अल्टरनेटिव्हली. डोंगर उतार आणि चढ उताराचा भाग आहे. डोंगराळ भाग, खडकाळ भाग. क्लायमेट द झोन इज कॅरेक्टराइज्ड बाय वॉर्म अँड ह्युमिड मान्सून क्लायमेट. मे इज द हॉटेस्ट मंथ. महिन्यामध्ये सगळ्यात जास्त असते. ओके. About 97% of the rainfall is received during June to September from southwest monsoon. सगळ्यात जास्त पाऊस आहे 97% तो अरेबियन सी ब्रांच जी येते अरबी समुद्रावरची ब्रँच त्याच्यामधनच पडतो जून जुलै सप्टेंबर मध्ये आणि राहिलेला 3% पाऊस मग रिटर्न मान्सून मधनं पडतो. ऍव्हरेज अॅन्युअल रेनफॉल इज 3105 mm इन अबाउट 101 रेन डेज. 101 दिवसाच्या रेनी डेज मध्ये 3105 mm एवढा पाऊस पडतो. सो रेनी डे मीन्स व्हॉट? रेनफॉल इज मोर दॅन 2.5 mm पर डे. तर एका दिवसात 2.5 mm पेक्षा जास्त पाऊस पडत असेल वी आर कन्सिडरिंग ऍज अ रेनी डे. त्याला आपण एक रेनी डे म्हणतो. मी पुन्हा रिपीट करतो. इफ द रेनफॉल इज मोर दॅन 2.5 mm पर डे वी ऍज अ रेनी डे. 2.5 mm पेक्षा जर जास्त पाऊस पडला तर ते येतो. तर ह्या साऊथ कोकण कोस्टल झोनचं रेनफॉल आहे जवळपास 3000 mm. त्याच्यानंतर ओके सॉइल अजून स्क्रीन आलेलं नाही तुम्हाला. ओके आली. लॅटरॅटिक सॉइल इज अ प्रेडॉमिनंट सॉइल ऑब्झर्व्ड इन लाताबडसरी व्हाईल अलॉंग द सी कोस्ट. हे सगळ्या समुद्र किनारपट्टीचा प्रदेश आहे. कोण आहे मूर्ख? म्यूट कर की स्वतःला. मी शिकवायचं की टाइमपास करायचा? The intense leaching due to the higher rainfall has removed the bases from the soil profile, giving it a distinctly acidic in reaction. Basically, समुद्र किनाऱ्याच्या भागातील सॉइल असल्यामुळे इट इज acidic in reaction. pH बघा 5.5 to 6.5 आहे. आणि लाड आणि तांबडसरी मृदा. क्रॉप्स अँड क्रॉपिंग पॅटर्न. पॅडी इज द मेजर सिरियल क्रॉप अँड रागी म्हणजे त्याला आपण नाचणी म्हणतो. द सेकंड इम्पॉर्टंट क्रॉप ऑफ दिस झोन. वरी इज अ मायनर मिलेट ग्रोन ऑन अ हिली स्लोप. आता नाचणी, नागली, वरी, फोर्स मिलेट, हॉग मिलेट
हे सगळं तुम्हाला मी थिअरीमध्ये शिकवलेलं आहेच. सो मायनर मिलेट्स आर मोस्टली कल्टिवेटेड इन दिस रिजन, ओके, ऑन द हिली स्लोप. त्याच्यानंतर ऑलसीड क्रॉप लाईक नायजर, नायजर म्हणजे कारेळ, सिसॅमम, तीळ आर ग्रोन इन खरीप ऑन अ लिमिटेड. With the introduction of irrigation, the area under रब्बी groundnut, sorghum and red gram is likely to be increased. Okay, आणि रब्बी मध्ये भुईमूग, ज्वारी किंवा रेड ग्राम कल्टिवेट करतात. Due to on the top typical soil and climatic, the zone is ideally suited for the horticultural crop. तर ह्याच्या because of the heavy rainfall and high humidity, this zone is mostly suitable for plantation crop like coconut, arachidnut, cashew nut, jackfruit, banana, okay, and mango. तर साऊथ कोकणमध्ये नारळाची झाडं, त्यानंतर काजू, त्यानंतर फणस, बनाना, पायनॅपल, सगळ्याला माहिती आंब्याच्या बागा, क्रॉप्स आणि मेजर क्रॉप जे आहे ते राईस आहे. ओके, आणि त्यानंतर मायनर मिलेट. सो दिस इज ऑल अबाउट साऊथ कोकण झोन. त्याच्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोनच जिल्हे येतात महाराष्ट्रामधले. नाव नॉर्थ कोकण कोस्टल झोन. नेक्स्ट आहे नॉर्थ कोकण कोस्टल झोन. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या वरच बघा तुम्हाला रायगड, ठाणे आणि मुंबई आणि नवीन झालेला पालघर. पालघर जिल्हा यात दाखवलेला नाहीये, ठाण्यामधनच पालघर नवीन फुटला आहे. तर पालघर पण ऍड झाला पाहिजे. आणि त्याचं नॉर्थ कोकण कोस्टल झोनचं हेड ऑफिस जे आहे ते रायगडमध्ये तुम्हाला कर्जत, एक लाल स्पॉट दिसतोय मॅप मध्ये, कर्जत. ओके, सो धिस झोन कंप्राइजिंग डिस्ट्रिक्ट ऑफ ठाणे, रायगड आणि पालघर. तुम्ही ऍड करा पालघर. द झोन लाईज बिटवीन 17 डिग्री 52 मिनिट्स and 20 degree 20 minutes north latitude and 70 degree. शिवम पुंडे म्यूट कर, मला टाइमपास करायला नको, तुला म्यूट करत बसायला. ओके, 70 डिग्री 70 मिनिट अँड 73 डिग्री 48 मिनिट्स ईस्ट लॉंजिट्यूड. म्हणजे तुम्हाला अक्षांश आणि रेखांश दोन्ही सांगितले. द नॉर्थ साऊथ लेंथ ऑफ दी झोन इज अबाउट 3 किलोमीटर. याची पण जवळपास 200-250 किलोमीटर जी आहे लेंथ तिचं आहे. विथ द विड्थ ऑफ अबाउट 140 किलोमीटर इन ठाणे and 50 किलोमीटर इन रायगड डिस्ट्रिक्ट. ह्याच्यामध्ये 140 किलोमीटर ठाण्यामध्ये येते आणि 50 किलोमीटर रायगडमध्ये येते. आणि मुंबईमधली एवढी काही त्यांनी कॅल्क्युलेट केलेली नाहीये. ओके, द क्लायमेट द झोन इज कॅरेक्टराइज्ड बाय वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेटिक कंडिशन, दमट वातावरण. द ऍव्हरेज रेनफॉल इज 2600 mm इन 87 रेनी डेज. 87 दिवस रेनी डेजचा पाऊस असतो, म्हणजे 2.5 mm पेक्षा जास्त. आणि रेनफॉल आहे 2600 mm, 2600 mm. म्हणजे सगळ्यात जास्त रेनफॉल इज रिसिव्ड इन साऊथ कोकण कोस्टल झोन. सगळ्यात जास्त पाऊस साऊथ कोकण कोस्टल झोन मध्ये पडतो महाराष्ट्रामध्ये, मोर दॅन 3000 mm. आणि त्यानंतर नॉर्थ कोकण कोस्टल झोन मध्ये 2500 ते 2600 mm आहे. द मॅक्सिमम रेनफॉल 50% इन रिसिव्ड इन जुलै मंथ. आणि ह्या झोन मध्ये सगळ्यात जास्त पाऊस जुलै महिन्यामध्ये पडतो. ओके, तर दुसरं सॉइल. The predominant soil found in this Thane and north part of the Raigad district are non-lateritic, coarse and shallow soil. Non-lateritic थोडीशी तांबडसरी काळसर मृदा. ओके, हलकी जमीन, कारण हे डोंगर उताराचा भाग असतो सगळा. The soil are neutral to acidic in reaction. Medium black soil occur in patches in a north part of the zone. तर पालघरच्या वरच्या बाजूला म्हणजे ठाण्याच्या वरच्या बाजूला पालघर भागामध्ये थोडीशी काळसरी मृदा आहे. Southern part of the Raigad has lateritic soil. This soil having acidic in nature, pH 5.5 to 6.5, 5.5 ते 6.5 pH आहे. Crops and cropping pattern. Paddy is the major crop, accounting for 64% of the area. Paddy हे major crop आहे, 64% एरिया आहे under cultivation. Ragi, wari is also important crop. Major fruit crops are banana, chiku in Thane and Raigad district. 37% of the area is under forest. ओके, तर ह्याच्यामध्ये पॅडी हे सगळ्यात मेजर क्रॉप आहे. हा पण कोकणाचाच भाग येतो. त्यानंतर रागी, वरी, नाचणी हे पण मायनर क्रॉप्स येतात.
मेजर क्रॉप्स मध्ये बनाना आणि चिकू जे आहे, या चिकू एक लक्षात ठेवा. डहाणू जे आहे, डहाणू पालघर जिल्ह्यामधले एक तालुका आहे डहाणू. तर डहाणूच्या भागामध्ये चिकू खूप फेमस आहेत. त्यानंतर मँगो, आंबे आणि रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये आंबे फेमस आहेत. ओके. महाड, रायगड जो आला भाग त्यातला आंबा, हापूस आंबा खूप फेमस आहे या भागामधला. ओके. तर रायगड मँगोसाठी फेमस आहे आणि डहाणू जे आहे पालघर जिल्हा तो चिकूसाठी फेमस आहे. आणि वसई विरार हा जो भाग आहे इथलाच येतो, त्यामध्ये केळी फेमस आहेत वसई विरार मध्ये. ओके. आणि ह्यातल्या मधला एरिया जवळपास 32% एरिया इज अंडर फॉरेस्ट आणि 32% एरिया ठाण्यामधला आणि पालघर मधला हा जंगलाचा आहे. रायगडचा पण एरिया बऱ्यापैकी जंगलाचाच आहे. ओके. त्यानंतर ब्राऊन कलर मध्ये एक बारीक पट्टी दिसते तुम्हाला, मॅपवर बघा आधी मॅप. रत्नागिरी रायगड संपलं आणि एक हिरव्या कलरचा एक पट्टा आहे आणि त्याच्यामध्ये एक बारकासा एक पट्टा, नुसता एक पट्टा उठलेला आहे, तो आहे वेस्टर्न घाट इगतपुरी. तो नाशिक पासून चालू झालाय आणि खाली कोकणापर्यंत पोहोचलेला आहे. तर त्याला म्हणायचं वेस्टर्न घाट झोन. तर एक ब्राऊन कलरची पट्टी तुम्हाला दिसते हिरव्या आणि पिवळ्याच्या मधली लांबडीच्या लांबडी, मॅपवर बघा. So Western Ghat zone, it includes hilly and high-lying terrain around the Ghat of Amboli, Honda, Amba in Kolhapur district, Koyna and Mahabaleshwar in Satara, Lonavala and Khandala in Pune, आणि कळसुबाई हिल्स इन अकोला तालुका अहमदनगर आणि इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरी नाशिक डिस्ट्रिक्ट. म्हणजे हे ज्या सह्याद्रीच्या ज्या डोंगर रांगा आहेत, कोल्हापूर मधले आंबोली, फोंडा घाट, आंबा घाट येतो. महाराष्ट्रामध्ये आपलं साताऱ्यामधले कोयना आणि महाबळेश्वर येतो. लोणावळा, खंडाळा पुण्यामधला येतो. कळसुबाई हिल अकोला तालुका, नगरमधला तालुक्यातल्या कळसुबाई हिल्स येतात. आणि इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मधला येतो. अशी बारीक ही सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि त्याचा बनला आहे वेस्टर्न घाट झोन आणि तो तसाच खाली पुन्हा गोव्यामधनं गेलेला आहे. आपण आता महाराष्ट्राचं बघतोय त्यामुळे त्याचा विचार करायची सध्या आवश्यकता नाही. क्लायमेट, rainfall at high lying terrain range between 3000 to 6000 millimeter. रेनफॉल जे आहे ते 3000 ते 6000 मिलीमीटर एरियामध्ये मेनली कव्हर्ड बाय डेलिशियस, सेमी डेलिशियस फॉरेस्ट 22 to 25%. सगळ्यात जास्त पाऊस ह्या घाटमाथ्यावर पडतो. बिकॉज द क्लाउड्स आर ट्रॅप्ड ऑन द टॉप ऑफ द माउंटन डोंगरामुळं जे क्लाउड्स आहेत ढग थटले जातात आणि सगळ्यात जास्त पाऊस पडतो 3000 ते 606 मिलीमीटर. एवढा पाऊस कुठल्याही रिजन मध्ये महाराष्ट्रात पडत नाही, कोकणात सुद्धा पडत नाही. इतका हायएस्ट मॅक्सिमम एरिया जो आहे हा घाट माथ्याचाच आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सॉइल. सॉइल फॉरेस्ट लँड अँड वार्क लाईट रेटिंग अँड रेडिश ब्राऊन ऍसिडिक और पुअर इन फर्टाईल. तर डोंगर माथ्याच्या जमिनी आहेत. आपल्या कॉलेजच्या मागे जसा डोंगर आहे ना तसं मुरमाड डोंगर, हलकी जमीन, चढ उताराची जमीन, अशी फ्लॅट टोपोग्राफी काही नाही. द क्रॉप्स अँड क्रॉपिंग पॅटर्न, प्रिन्सिपल क्रॉप ग्रोन आर पॅडी, रागी, वरी, कोड्रू मिलेट, हॉर्स मिलेट, हॉग मिलेट, कोर्सो मिलेट, सगळे असे हलकी मिलेट्स. ज्वारी, नायजर, ग्राम आणि काही भागामध्ये शुगर केन ऍज अ कॅश क्रॉप. हॉर्टिकल्चर इज द प्रायोरिटी. हॉर्टिकल्चर क्रॉप्स ही प्रायोरिटी आहे. लाईक मँगो, कॅशू, जॅकफ्रूट, खांडवा, जांभूळ म्हणजे जंगली झाड म्हणजे जांभूळ, त्यानंतर बोर, कॅशूनट, जॅकफ्रूट, पपई, अशा प्रकारचे मँगो, असं हा रिजन आहे. अतिशय छोटा पट्टा आहे. भात पण मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पण रिजन मध्ये कल्टिवेट केला जातो वेस्टर्न घाट झोन मध्ये. देन नेक्स्ट इज सब माउंटेन झोन. सब माउंटेन झोन बघा, एक ग्रीन कलरची पट्टी आहे. तुम्ही मॅपवर बघा, अॅग्रोक्लायमॅटिक झोनचा जो मॅप टाकलाय त्यामध्ये हिरव्या कलरची एक पट्टी दिसते. कोल्हापूर पासून चालू झाली, सातारा, पुणे, नगर आणि काही भाग नाशिकचा असा पूर्ण एरिया कव्हर करत 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 गेलेली आहे. ओके. तर तिला म्हणायचं सब माउंटन झोन. सब माउंटन झोन्स म्हणजे काय, सह्याद्रीच्या डोंगर रांगा उतरून तुम्ही खाली आला म्हणजे चिपळूण मधनं तुम्ही इकडे खाली आला, कुंभारली घाट सोडून तुम्ही आता कोकणामध्ये फिरायला गेलतात त्यावेळेस तुम्ही जो कुंभारली घाट आहे तो उतरून कोकणात उतरला होता आणि तिथनं नंतर तुम्ही महाबळेश्वर बघितलं, रायगड बघितलं. ओके. तर तो घाट जो आहे तो उतरून आपण कोकणात खाली उतरतो आणि घाट सोडून वर आलं की जो रिजन लागतो तो सब माउंटन झोन लागतो. पूर्ण नाही. दिस रिजन इज लोकेटेड ऑन ईस्टर्न स्लोप ऑफ सह्याद्री रेंज. सह्याद्रीच्या डोंगर रांगाच्या पश्चिमेला पूर्वेला आहे हा.
इट इन्क्लुड्स सुरगाणा पेठ, नाशिक तालुकाच, नाशिक डिस्ट्रिक्ट, राजगुरुनगर, माळवा, मुळशी, वेल्हा, भोर तालुका पुणे, जावळी, पाटण अँड कराड, कराड मधला खालचा भाग फक्त, सातारा, सिंधू, शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, कागल, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज तालुका कोल्हापूर डिस्ट्रिक्ट आणि शिरोळा तालुका सांगली डिस्ट्रिक्ट. सांगलीतला काय येत नाही, प्रत्येक नुसता छोटासा भाग येतोय. तर तुम्हाला एवढे जिल्ह्यामध्ये एवढे बसून ओके. Climate. The annual rainfall of this zone range between 1,700 mm to 2,500 mm. 1700 ते 2500 mm एवढा पाऊस पडतो. मोस्टली थ्रू साऊथ वेस्ट झोन मध्ये जेवढा पडतो, साऊथ वेस्ट कोकण झोन मध्ये त्यासारखाच पाऊस जवळपास त्यासारखाच पडतो. ओके. द क्लायमेट इज कॅरेक्टराइज्ड बाय रिलेटिव्हली हॉट इन समर, ह्युमिड इन रेनी सीझन अँड मॉडरेट इन कोल्ड विंटर. ओके. तर आंबोली जे आहे, आंबोली ह्या रिजन मधलं, कोल्हापूर मधलं एक आंबोली एक गाव आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो. ओके. महाराष्ट्रामधला एक्झॅक्टली मला किती माहित नाहीये, मी तुम्हाला उद्या किंवा परवा सांगितलं. चुकीचं सांगण्यात काय मतलब नाही. आंबोली जो आहे, आंबोली आता काल जसं तुम्हाला सांगितलं की चेरापुंजी सगळ्यात जास्त पाऊस पडतो 11,000 mm. त्याचं नाव आता बदललंय आणि मोसिन प्रमाण केलेलं आहे. तसं कोल्हापूर मधलं आंबोली जे आहे तिथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो. एक्झॅक्ट मला माहित नाही, 4-5,000 mm पडत असते. पण मी तुम्हाला उद्या किंवा परवा किंवा ग्रुपवर आपले मेसेज टाकेल, त्यातून तुम्हाला कळेल. ठीक आहे. एक्झॅक्ट आकडा मला माहित नाही. सब माउंटन झोनची सॉइल, द सॉइल्स आर रेडिश ब्राउन टू ब्लॅक, टेंडिंग टुवर्ड्स द लॅटरेटिक इन नेचर विथ द व्हराइंग डेप्थ अँड टेक्स्चर. दे आर जनरली ऍसिडिक, pH 6 to 7%. सब माउंटन झोन जो आहे, सॉइल जी असते रेडिश ब्राउन टू ब्लॅक, टेंडिंग टुवर्ड्स द लॅटरेटिक इन नेचर, तशीच असते मृदा थोडीशी, पण एवढी कोकणासारखी तांबडी नसते. pH नॉर्मल असतो 6 ते 7, थोडीशी ऍसिडिक असते, पण ठीक आहे. द क्रॉप अँड क्रॉपिंग पॅटर्न इज मेनली डॉमिनेटेड बाय खरीप सिरियल लाईक पॅडी, स्वारगम, पर मिलेट, मेन, रागी, फॉलोड बाय ग्राउंडनट अँड शुगर केन. तर पश्चिम घाटाचा घाट भाग असल्यामुळं भात, ज्वारी, पर्ल मिलेट, बाजरी, मका, रागी, ग्राउंडनट, शुगर केन आणि रब्बी मध्ये रब्बी ज्वारी, बीट, ग्राम, लॅबलॅबा म्हणजे वॉल बीन, इंडियन वॉल. दे आर द इम्पॉर्टंट क्रॉप्स. पोटॅटो, चिली, टोमॅटो, ब्रिंजल, these are the important vegetables. Guava, mango, banana, cashew are the important fruit crop. And some area sugar cane is also cultivated. काही भागामध्ये ऊस पण लावला जातो. तर आजऱ्याचा जो हे आहे घनसाळ, आजऱ्यामधला घनसाळ जो एरिया आहे तर तिथला भात खूप फेमस आहे. वैशिष्ट्य भाग, आणि या भागामध्ये थोडस टोबॅकोचं पण कल्टिवेशन होतं सांगली जिल्ह्यामध्ये. कोल्हापूरमध्ये पण थोडस तंबाखू लागवड करतात. मुलांना किती वेळ चालेल मला माहित नाही, लाईटचा प्रॉब्लेम झाल्यामुळं बंद पडेल तोपर्यंत बंद पडेल, जोपर्यंत चाललं तोपर्यंत शिकवतो. बाकी इन्व्हर्टरची बीप वाजते, त्यामुळे जिथपर्यंत चालेल तोपर्यंत चालवतो, बंद पडेल तर बंद पडेल. ओके. देन वेस्टर्न महाराष्ट्र प्लेन झोन, लाईट नाही कॉलेजमध्ये आणि बॅकअपवर चाललंय काम, पण बॅकअप पण जास्त वेळ चालत नाहीये. ठीक आहे. जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालवतो, बंद पडलं की बंद. वेस्टर्न महाराष्ट्र प्लेन झोन, पाचवा जो झोन आहे आपला वेस्टर्न महाराष्ट्र प्लेन झोन. ओके. स्कॅरसिटी झोन, त्यामध्ये मोठा एरिया आहे बघा. सातारा, सांगली, प्रतीक पाटील हात कसला वर केला मेसेज टाक. सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, नगर, औरंगाबादचा काही भाग, नाशिक आणि धुळे. ओके. सो दिस झोन इन्क्लूड द एरिया इन वेस्टर्न तहसील ऑफ धुळे, नगर, सांगली, सेंट्रल तहसील ऑफ पुणे, सातारा, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. या सगळ्या भागांचा मिळून हा वेस्टर्न महाराष्ट्र हा मोठा एरिया आहे, बऱ्यापैकी एरिया आहे. Then this zone has well distributed rainfall ranging from 700 to 1,250 mm. 700 ते 1,250 mm एवढा पाऊस पडतो. The maximum rainfall received from southwest monsoon from June to October. तर जून ते ऑक्टोबर पर्यंत बऱ्यापैकी पाऊस पडतो. The period of water availability is range from 120 to 115 days. तर 700 ते 1,250 mm एवढा पाऊस पडतो.
ह्याचं जे हेडक्वार्टर आहे वेस्टर्न महाराष्ट्र प्लेन झोनचं ते पुणे आहे आणि 700 ते 1250 mm एवढं ओके. तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 4 ते 5 महिन्यामध्ये बऱ्यापैकी डिस्ट्रीब्यूट होऊन पाऊस पडतो. पण लक्षात ठेवा हा वेस्टर्न महाराष्ट्र प्लेन झोन आहे. ओके. Soil, the topography in generally is a plain in the zone. Plain topography असते, black cotton soil, predominantly grayish black with a varying texture and depth ranging from 0.20 to 1 meter. Soil ची डेप्थ पण चांगली असते, 100 सेंटीमीटर डेप्थ असते. The medium deep soil are dark brown in color. The soils are clay loam in texture and moderately alkaline with the pH ranging from 7.4 to 8.4. pH जो आहे थोडासा सलाइन अल्कलाइन मध्ये पण येतो, काही भागात, सगळाच नाहीये. द क्ले पर्सेंटेज इज अराउंड 40. क्ले पर्सेंट जे आहे ते जवळपास 40 टक्क्यापर्यंत. एक मिनिट. एक मिनिट थांबा, रेंज गेली ते पुन्हा कनेक्ट होते. रेंज गेली पुन्हा कनेक्ट होते. तर आवाज ऐकू येतोय का? आवाज ऐकू येतोय का? मेसेज करा बरं मला. आवाज ऐकू येतोय का? येस म्हणून मेसेज करा. येतोय. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके. सो मी तोपर्यंत बोलत राहतो. कनेक्ट होतंय, होऊ दे. तर हा जो झोन आहे त्यामध्ये आपला रिजन किंवा आपलं कॉलेज किंवा आपला भाग पण त्याच्यामध्ये येतो. ओके. तर ब्लॅक मीडियम डीप सॉइल आर डार्क ब्राउन इन कलर. दिस सॉइल्स आर क्ले लोम इन टेक्स्चर अँड मॉडरेट अल्कलाइन विथ द पीएच रेंज फ्रॉम 7.4 टू 8.4. क्ले पर्सेंटेज म्हणजे या भागामध्ये क्लेचं प्रमाण खूप चांगलं असते. ओके. तुम्ही आता फोटो बघितलेलाच आहे मॅपचा, त्यामुळे ते एक्सप्लेन करतोय तोपर्यंत मी, जोपर्यंत रेंज येईपर्यंत. देन क्रॉप्स अँड क्रॉपिंग पॅटर्न. द प्रिन्सिपल क्रॉप्स आर खरीप अँड रब्बी सॉर्गम. तर आपल्या भागामध्ये रब्बी ज्वारी, ग्राउंडनट, पर्ल मिलेट, व्हीट, शुगर केन, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, रेड ग्राम, रागी हा पण भाग येतो. पण हा शुगर बेल्ट आहे. ह्या भागामध्ये ऊसाचं मोठ्या प्रमाण आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो भाग आहे याच्यामध्ये ऊसाचं मोठ्या प्रमाणामध्ये कल्टिवेशन केलं जातं. शुगर बेल्ट आहे हा. ऊसाचा पट्टा आहे मोठ्या प्रमाणामध्ये. साखर कारखाने पण भरपूर आहेत. नंतर कृष्णेचं खोर आहे. वारणा नदी पण. एकच मिनिट. ओके. तर आता पुन्हा स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर होईल, तुम्हाला दिसेल. एक मिनिट थांबा जरा. तर हा जो वेस्टर्न महाराष्ट्र जो झोन आहे, एकच मिनिट. वेस्टर्न महाराष्ट्र जो प्लेन झोन आहे त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आय हॅव एक्सप्लेन यू. तुम्हाला मी एक्सप्लेन केलेली आहे. कोण आहे एवढं मॅडम बॅकअप वर चालू? कोण वाचत? काय करतो? का प्रिंट होत होता? प्रिंट दिली की मग जास्त बर, ठीक. तर
वेस्टर्न महाराष्ट्र प्लेन झोन तुम्हाला मी सांगितला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 6 नंबर वेस्टर्न महाराष्ट्र स्कॅरसिटी झोन. सो इन वेस्टर्न महाराष्ट्र स्कॅरसिटी झोन सोलापूर ते हेडक्वार्टर आहे सोलापूर. सो द मेजर पार्ट ऑफ सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, धुळे, नाशिक हा जो आहे हा वेस्टर्न महाराष्ट्र स्कॅरसिटी झोन आहे. करड्या कलरला रंगवलेला आहे बघा. पिंक कलर पुणे तुम्हाला हेडक्वार्टर सांगितलं, आता हे दुसरा आहे. दिस रिजन इन्क्लूड सोलापूर नगर, पार्ट ऑफ सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, धुळे, जळगाव, नाशिक डिस्ट्रिक्ट अँड द पार्ट ऑफ औरंगाबाद, जालना, बीड अँड उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट. ओके, तर हा स्कॅरसिटी झोन आहे. स्कॅरसिटी झोन मीन्स इट इज अ ड्रॉट प्रॉन एरिया. हा दुष्काळी भाग आहे वर्षानुवर्ष आणि या भागामध्ये ऑलवेज देर इज अ व्हेरी लेस रेनफॉल. 750 mm पेक्षा कमी पाऊस पडतो. These areas suffer from twin problems: low productivity and high instability, as well as a result of inadequate erratic rainfall. उत्पादन कमी, जमीन जरी चांगली असली तरी उत्पादन पावसाचं प्रमाण कायम कमी. द annual rainfall is less than 7. annual rainfall जो आहे 750 mm पेक्षा कमी. ओके, म्हणजे ड्राय फार्मिंग मध्येच मोडला जातो. काय काय किंवा 150 mm एवढा कमी पाऊस पडतो. Which receives in about 45 rainy days. फक्त 45 rainy days आहेत. The two peak rainfall are observed first during the June-July and second during September, resulting in a binomial pattern of rainfall. बायोडॉमियल म्हणजे काय, 2 वेळा पाऊस पडतो. जून जुलै मध्ये एक पडतो आणि सेकंड टाइम मध्ये सप्टेंबर मध्ये असा पाऊस पडतो. ओके, बिसाइड द ड्राय स्पेल ऑफ varying duration extending from 2 to 10 weeks. 2 ते 10 आठवड्यापर्यंत ड्राय स्पेल पडतात. ड्राय स्पेल म्हणजे काय, देर इज अ नो सिंगल ड्रॉप ऑफ रेनफॉल. एक थेंब सुद्धा पाऊस पडत नाही 2, 3, 4 आठवडे. ओके, तर ते कधी दिसतं, जुलै ऑगस्ट मध्ये. अँड दॅट्स वाय देर इज अ व्हेरी इनस्टॅबिलिटी इन यील्ड. यील्ड कधी कमी येते, बऱ्याच वेळा कमी येते, कधी क्रॉप फेल्युअर होतं, रिस्क करावं लागतं. सो दिस इज अ व्हेरी यू कॅन से रिस्की झोन. हाय रिस्क झोन आहे हा. क्रॉपचं ग्रोथची किंवा कॅरेक्टरिस्टिकची काय गॅरंटी नसते आणि कधी पाऊस कमी कधी जास्त कसाही पडू शकतो. त्यामुळे हा रिस्की आहे थोडासा झोन. द वॉटर अवेलेबिलिटी पिरियड व्हॅरीज फ्रॉम, पाणी किती दिवस अवेलेबल असते, 60 ते 140 दिवस मॅक्स. बिकॉज हाय टेम्परेचर अँड हाय विंड व्हेलॉसिटी, द पोटेन्शियल इव्हापोरेशन, पीई म्हणजे पोटेन्शियल ईव्ही व्हॅल्यू, इज मोर दॅन 1800 mm, 1800 mm एवढं भयानक इव्हापोरेशन होते. इन द डिफिसिट ऑफ द मोर दॅन 70% ऑफ 60% एरिया हा ड्रायलँड एरिया आहे आणि पावसाचं प्रमाण खूप कमी असल्यामुळं आणि इव्हापोरेशनचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळं हा प्रॉब्लेम राईज होतो. त्यानंतर सॉइल, द सॉइल्स आर व्हर्टिसोल सॉइल्स विथ द बेस सॅच्युरेटेड. They are having a montmorillonite type clay which swell when wet and shrink on the drying, producing a deep cracks. म्हणजे ज्यावेळेस पाणी असतं त्यावेळेस ती फुगती माती आणि ज्यावेळेस सुकते त्यावेळेस त्याला क्रॅक्स पडतात, भेगा पडल्या जातात. ओके, दे आर लो इन नायट्रोजन, लो इन मीडियम, इन फॉस्फेट अँड युजली रिच इन पोटॅश. त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी आहे, मीडियम फॉस्फेट आहे आणि पोटॅश भरपूर आहे. आता इंडियन सॉइल मध्ये हा कॉमनच आहे. द शालो सॉइल डेप्थ लेस दॅन 22.5 सेंटीमीटर. शालो सॉइल जे आहे त्याची डेप्थ 22.5 सेंटीमीटर आहे. कॉन्स्टिट्यूट 30% मीडियम डीप सॉइल, 30% मीडियम डीप सॉइल आहे, बिटवीन 22.5 to 90 सेंटीमीटर अँड 45% डीप सॉइल आहे ज्याची डेप्थ 90 सेंटीमीटर आहे. ओके, shallow soil are suited for kharif cropping and deep soil are suited for rabi cropping, because in a deep soil lot of moisture is hold. deep soil मध्ये भरपूर पाणी साठवलं जातं त्यामुळे त्यामध्ये you can cultivate रब्बी क्रॉप ऑल्सो. आणि जे शालो सॉइल आहे ज्याची डेप्थ 22.5 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे ते फक्त एकच क्रॉप घेतलं जातं. तर तुम्हाला 3 प्रकार दाखवले. शालो सॉइल 22.5 सेंटीमीटर डीप, ज्याचा एरिया 30% आहे ह्या रिजन मध्ये. डीप सॉइल 22.5 ते 90 मीटर, त्याचा एरिया 85% आहे. आणि व्हेरी डीप सॉइल किंवा खूप डीप सॉइल ज्याची डेप्थ 90 सेंटीमीटर पेक्षा जास्त असते तो 25% एरिया आहे. सॉइल अँड क्रॉपिंग पॅटर्न, खरीप क्रॉप लाईक पर्ल मिलेट, स्वारगम, पल्सेस, ग्राउंडनट, सनफ्लावर आर टेकन शालो सॉइल. खरीप मध्ये बाजरी, ज्वारी, पल्सेस, ग्राउंडनट, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, सनफ्लावर असे हलकी पिकं घेतली जातात. प्रपोर्शन ऑफ खरीप क्रॉपिंग इज अबाउट 25 to 30%. खरीप क्रॉपिंगचं जे प्रपोर्शन आहे
ते 25 ते 30% आहे. लिव्हिंग अ लार्ज पोर्शन ऑफ एरिया टू रब्बी क्रॉपिंग. लार्ज जो एरिया आहे हा रब्बी क्रॉपिंग मध्ये पण वापरला जातो. रब्बी मध्ये स्वारगम, सॅपफ्लावर, ग्राम, सनफ्लावर आर टेकन ड्युरिंग रब्बी सीझन. वाटाणा पण लावतात. द शॉर्ट ड्युरेशनल पल्सेस फॉलोड बाय रब्बी safflower cropping system is a remunerative on a deep vertical during better rainfall years. The agrohorticulture and dryland horticulture system are gaining importance. म्हणजे या भागामध्ये डाळिंब भरपूर लावत होती, त्यानंतर शेवगा, त्याच्यानंतर आंबा, अशी जी किंवा आवळा किंवा जांभूळ अशा प्रकारची किंवा पेरू असं कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांवर जास्त फोकस लोकांनी. त्यानंतर नेक्स्ट येतो सेंट्रल महाराष्ट्र प्लेन झोन औरंगाबाद. this zone comprise part of औरंगाबाद, जालना, बिहार, उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट, मेजर पार्ट ऑफ परभणी, नांदेड डिस्ट्रिक्ट, कम्प्लीट लातूर डिस्ट्रिक्ट. तर इथं तुम्ही बघू शकता पिवळ्या कलर मध्ये आहे जालना, अमरावती, औरंगाबाद, परभणी, बीड, लातूर, नांदेड. ओके, हे जे आहेत हे सगळे या भागामध्ये येतो. वाशिम किंवा मुरगल पीर तालुका, होल अमरावती एक्सक्लुडिंग ईस्टर्न पार्ट ऑफ चंद्रपुरा. तर दावरा अँड पुसद तालुका यवतमाळ डिस्ट्रिक्ट, होल ईस्टर्न पार्ट ऑफ जळगाव डिस्ट्रिक्ट, श्रीपूर तालुका ऑफ धुळे, साऊथ सोलापूर अँड अक्कलकोट तालुका ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट. असा एकंदरीत हा जो पिवळ्या कलरचा आहे सेंट्रल महाराष्ट्र प्लेटू झोन, ज्याचं हेडक्वार्टर आहे औरंगाबाद. क्लायमेट ऍव्हरेज रेनफॉल 700 to 900 mm, 700 ते 900 mm एवढा पाऊस पडतो. रेनी डे असतात 35 ते 65. ओके, इन द मान्सून जून टू सप्टेंबर. मोर दॅन 75% ऑफ रेनफॉल इज रिसीव्ड इन ऑल द डिस्ट्रिक्ट ऑफ ऍस्युअर्ड रेनफॉल झोन. तर 75% पेक्षा जास्त पाऊस जो आहे जून ते सप्टेंबर महिन्यामध्येच पडतो. या भागामध्ये पाऊस पण कमीच असतो, 700 ते 900. The soils are derived from Deccan trap and range from black to red color. ज्या सॉइल आहेत त्या डेक्कन ट्रॅप आहे म्हणजे काळ्या कसदार आहे, रेड टू ब्लॅक. द सॉइल्स आर वर्टिसोल, एंटीसोल अँड एन्सेप्टिसोल. आता वर्टिसोल म्हणजे काय, एन्टीसोल म्हणजे काय, एन्सेप्टिसोल्स म्हणजे काय, आय हॅव एक्सप्लेन इन अ थिअरी लेक्चर. दुसऱ्या नंबरच्या थिअरी लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे. pH 7 to 7.5. द स्वारगम इज अ प्रेडॉमिनंट क्रॉप. ज्वारीचं मोठ्या प्रमाणामध्ये कल्टिवेशन होतं. सोलापूर जिल्हा तर हब आहे त्याचं. द नेक्स्ट इम्पॉर्टंट क्रॉप इज अ कॉटन, द ऑइल सीड, ग्राउंडनट, सनफ्लावर अँड पल्सेस, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, रेड ग्राम अँड चिक्की कॉन्ट्रीब्यूट व्हेरी लिटल इन एरिया ऑफ प्लेन एरिया ऑफ परभणी, नांदेड, जालना, औरंगाबाद. अतिशय जमीन सुपीक, काळी कसदार, फक्त पाणी कमी पडल्यामुळे लोकांना भरपूर क्रॉप कल्टिवेट करते. इम्पॉर्टंट क्रॉपिंग सिस्टम. त्यानंतर नेक्स्ट आहे सेंट्रल विदर्भा झोन. ओके, 8 नंबर सेंट्रल विदर्भा झोन. निळ्या कलर मध्ये दिसतंय बघा, यवतमाळ, हिंगोली, नांदेडचा काही भाग, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूरचा काही भाग. ओके, सो नागपूर, यवतमाळ डिस्ट्रिक्ट, 2 तालुकास ऑफ वेस्टर्न चंद्रपुरा डिस्ट्रिक्ट, पार्ट ऑफ औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड डिस्ट्रिक्ट. दिस इज वन ऑफ द लार्ज ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स ऑफ द स्टेट. हा एक मोठा झोन आहे विदर्भामधला. क्लायमेट, द ऍव्हरेज अॅन्युअल रेनफॉल रेंज फ्रॉम 950 to 1250 mm, विच रिसिव्ड इन अबाउट 59 रेनी डेज. 59 रेनी डेज मध्ये 950 ते 1250 mm एवढा पाऊस पडतो. जुलैचं वेटेस्ट मंथ, जुलैमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो सेंट्रल विदर्भामधला. Soil of these zones are derived from basalt rock, black color and having varying depth. The soil are medium to heavy textured, fairly high in clay content, alkaline in a reaction, high lime reserve. थोडंसं सायन अल्कलाइन रिएक्शन असते, चुनखडीचं प्रमाण जास्त आहे बेस सॅच्युरेशन मध्ये. व्हर्टिसोल स्वेल आफ्टर वेटिंग अँड स्प्रिंग आफ्टर ड्राईंग. ओले झाल्यानंतर फुगतात आणि सुकल्यानंतर त्याला क्रॅक्स पडतात. क्रॉप्स अँड क्लायमॅटिक पॅटर्न. द क्रॉपिंग पॅटर्न इन्व्हॉल्व्स कॉटन, खरीप, स्वारगम 30 to 40%, red gram, wheat, pulses and oilseed, paddy and rabbi sorghum are also included in this rotation. Okay, the red gram, wheat, pulses, oilseed, paddy, rabbi ज्वारी म्हणजे बऱ्यापैकी व्हेरिएशन आहे. पण हा तूरचा ट्रॅक आहे, तूर आणि कॉटन, ह्याचं वैशिष्ट्य आहे.
त्यानंतर ईस्टर्न विदर्भा रिजन 9व्या नंबरचा झोन आहे आपला, ज्याचं हेडक्वार्टर आहे सिंधेवाडी चंद्रपूर मधलं. दिस झोन इन्क्लूड एंटायर भंडारा, गडचिरोली डिस्ट्रिक्ट, ईस्टर्न पार्ट ऑफ चंद्रपुरा, उमरेडी तहसील ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट. त्याच्यापासून बनलेला आहे चॉकलेटी कलरचा बघा सगळ्यात शेवटचा झोन आहे. दिस झोन रिसिव्ड एव्हरेज अॅन्युअल रेनफॉल 1250 to 1700 mm इन 16 to 17 days. 60 ते 70 दिवसामध्ये पाऊस पडतो. अंदाजे 1150 ते 1700 mm पाऊस पडतो. Soils are cheaply derived from the mixed parental rock like granite, genus and schist. तर हे ग्रॅनाइट किंवा चांगल्या प्रकारची जमीन असते, काळी कसदार मृदा. दे आर येलो ब्राउन टू रेड इन कलर, हॅव्हिंग pH 6 to 7%. सम एरिया ऑफ साऊथ अँड वेस्ट आर मीडियम ब्लॅक इन सॉइल. काही भाग साऊथ मधला थोडासा काळा कसदार आहे. क्रॉप्स, पॅडी इज अ प्रिडॉमिनंट क्रॉप. पॅडीच सोईंग करतात इन भंडारा डिस्ट्रिक्ट ड्युरिंग खरीफ, फॉलोड बाय pulses like Larathus or green gram. Okay, in Rabbi, in Brahmapuri, Gadchiroli, Shirocha Taluka of Chandrapur district, paddy along with it is a predominant crop in associated with the Rabbi. Rabbi made jwari pulses are also during the Rabbi season. The Umaredi Taluka of Nagpur district almost 6 crops including Rabbi jwari, wheat, Kharif jwari, chili, paddy, linseed together from the one of the major cropping pattern under the greatest area. Okay, so this is the central Vidarbha zone. Okay, so up to now I have completed all the agroclimatic zones.